नमस्कार मित्रांनो, मी शुभम जाधव. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की ऑनलाईन आधार कार्ड मोबाईल थ्रू आपण आधार कार्ड डाउनलोड कसं करावं. कारण बरंच वेळा आपल्यासोबत असं होतं की आपल्याकडे आपलं फिजिकल आधार कार्ड नसतो, फक्त आधार कार्ड नंबर असतो आणि त्या टायमाला आपल्याला आधार कार्ड आणायला जर का पॉसिबल नसतं, तर त्या टायमाला 2 मिनिटात आपण आधार कार्ड कसं डाउनलोड करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. UIDAI हे आधार कार्डच्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इंग्लिश या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. नंतर जरा खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल डाउनलोड आधार. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे. डाउनलोड आधारवर क्लिक केल्यानंतर या पेजवर तुम्ही याल. जरा खाली गेल्यानंतर परत एकदा डाउनलोड आधारवर क्लिक करायचे. त्यानंतर आपला 12 अंकी जो आधार कार्ड नंबर असतो तो आपल्याला इकडं टाकून घ्यायचा आहे. मी इथं टाकून घेतोय. त्यानंतर आपला जो कॅप्शन कोड जो दिसतोय हाय तसाच जो इमेजमध्ये ते कॅप्शन दिसतं कॅप्शन आपल्याला टाकून घ्यायचं आहे. काही चुकवायचं नाही आणि सेंड OTPवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता बघा माझं कॅप्शन चुकलेलं म्हणून तिथे इनव्हॅलिड कॅप्शन म्हणून येऊन आलं आहे. तुम्ही परत एकदा मी टाकून घेतो. खाली सेंड OTPवर क्लिक करायचं आहे. सेंड OTPवर क्लिक केल्यावर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP आहे. तो OTP इथं टाकून घ्यायचा आपल्याला. एकच मिनटं. हा बघा OTP आलेला आहे. तो हा कॉपी करून इथं पेस्ट करून घेतो आणि व्हॅलिडेट आणि डाउनलोडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर आपला आधार कार्ड जो असेल तो ऑटोमॅटिकली डाउनलोड होऊन जाईल. आता जी आपल्याला ही PDF फाईल भेटेल ती असेल पासवर्ड प्रोटेक्टेड. त्याचा पासवर्ड काय आहे, आपल्या नावाच्या सुरुवाती 4 अक्षरं आणि आपली जन्मवर्ष ते टाकून घ्यायचं आहे. म्हणजे कोणाचं शुभम असेल तर SHUB आणि वर्षाचं 2003, 4 काय असेल ते टाकून घ्यायचं आणि ओपन या बटनवर क्लिक करायचं आहे. आपल्या नावाचे 4 अक्षर ते कॅपिटलमध्ये टाकून घ्यायचे. आता हे आधार कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकता.